खरोखर हा व्हिडिओ बघून खरंच खूप वाईट वाटलं कुठेतरी. एक MSF जवान एका ऑफिसरवरती या प्रकारे गुट्टा विक्रेता एक हे म्हणजे गुंडगिरी एवढं दाखवतोय. या प्रकारे या पोलीस ऑफिसरसोबत ज्या प्रकारे वर्तन केलं जातंय. मीरा भाईंदर पोलिसांना पहिले तर जाब आहे, की वसई विरारमध्ये कुठेही तुमची सुव्यवस्था म्हणजे भीतीच नाहीये पोलिसांची. आणि दररोज नालासोपारामध्ये आम्ही ऐकतो इकडे हे मर्डर झाला, याला मारलं, त्याला मारलं, ह्या गोष्टी घडत असतात. आणि नेते मंडळींना पण हा प्रश्न आहे, कुठे तुम्ही इथे लॉ अँड ऑर्डर मेंटेन का नाही ठेवत? यांना भीती का नाही प्रशासनाची? कुठेतरी या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कुठून माणूस येतोय, कुठून राहतोय. आपण नेहमी बोलतो की बांगलादेशी अरे ये अरे वो अरे, पण प्रप्रांतीय लोक पण जे इथे येतात त्यांच्यावर क्रिमिनल चार्जेस आहेत का, तो कशा प्रकारचा व्यक्ती आहे, त्याचा व्यवहार काय, या गोष्टीवर कधी कंट्रोल असणार. पण कुठेतरी पोलिसांनी इथे कठोर कारवाई केल्या पाहिजे, जेणेकरून क्राईम कंट्रोल झाला पाहिजे. वसई विरारचा हा क्राईम कंट्रोल झाला पाहिजे. जेव्हा बघू HP लाईव्ह, मेट्रो समाचार, काही ना काही क्राईमच्या गोष्टी असतात. कुठे या गोष्टीवरती प्रशासन दाब कुठे आणणार की भाई आम्हाला ह्या गोष्टी नाहीच झाल्या पाहिजेत. होळी असो, दिवाळी असो, सण असो, काही असो. आज एका जवानावरती, MSF जवानावरती मारहाणीच्या गोष्टी झाली म्हणजे कसलीच भीती उरली नाही यांना. प्रशासनाची भीती म्हणजे 0. 5,000 त्या 10,000 ते चौकीमधून बाहेर येणार. अरे देव 2-4 पट्टे. मग सर्वसामान्य माणसासोबत काय होत असेल? कुठेतरी कानून सुव्यवस्था ह्या लागू झाल्या पाहिजेत आणि कुठेतरी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. बघितलं विरार पोलिसांनी त्यांची दंड काढली, पण ह्या गोष्टी पुढे घडल्या नाही पाहिजे सर्वसामान्य माणसासोबत पण. याच्यासाठी कुठेतरी एक महत्त्वाचं पाऊल उचललं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.